पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो हालेलुया. हालेलुया. आज आपण पोहोचलेले हे जे भाग आहे हे शुभ वर्तमान गाजवण्यात आलेले ठिकाण आहे. संत थोमा जेव्हा भारतामध्ये आला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 1800 लोकांना या ठिकाणी बप्तिस्मा देण्यात आला. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. म्हणजे मी सर्वात प्रथम 4 मुख्य फॅमिलीना इथे बप्तिस्मा देण्यात आला. 4 मुख्य फॅमिली. हे जे 4 मुख्य फॅमिली आहे त्या 4 मुख्य फॅमिलीमध्ये एक माझ्या मम्मीकडचा आहे. संत अल्फोन्सा त्यातील एका कुटुंबातील आहे. ते पूर्वज त्यातूनच आहे. असा प्रकारे ह्या पूर्ण भाग आहे. आपण आता कळसीकरास लिहिलेले पत्र आपण घेऊन त्यातील पहिले अध्याय 6वे वचन वाचा. ही सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही सुवार्ता फल देत व वृद्धिंगत होत चालली आहे. हालेलुया. हालेलुया. संत पावलाचा आणि तोमाचा कधी गाठभेट झालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी संत तोमानी तेव्हा संत पावलानी तेव्हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहून ठेवलेले शब्द आहे. सर्व दुनियाभर या शुभवर्तमान पोहोचलेलं आहे. सर्व दुनियाभरच्या लोकांनी जसे स्वीकार केला तुमच्याकडे आल्याने तुम्ही पण स्वीकार केला. हालेलुया. म्हणजे कळस येथील लोकांना शुभवर्तमान ऐकायला भेटली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना सांगत आहे हे तुमच्याकडे जे आलेलं आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हालेलुया. तसे आलेले ठिकाण तोमा आलेले ठिकाण आहे ह्या भूमी. सिस्टर सुरुवातीपासून एकदा वाचा. आपण सिस्टरांच्या मागे बोलू. ही सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फल देत व वृद्धिंगत होत चालली आहे. हालेलुया. 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 शुभ वर्तमान फळ देणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. इथे आपण जे 36 लोक आहोत प्रत्येकाना या शुभवर्तमानाचं फळ मिळण्यासाठी आता थोडी वेळ आपण प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना यातील फळ मिळावं म्हणून आता आपण सर्व लोक मन शांत करून प्रार्थना करूया. मोठा अभिषेक सगळ्यांना दे. पायाला त्रास असलेल्या व्यक्तीला येशू तू बरे कर. आपल्यामध्ये कोणतरी असा एक व्यक्ती आहे ज्यांना कुठे मित्रमंडळी भेटत नाही. कुठेही गेलं तरी काहीतरी वाकडा होत आहे. हात पुढे केलं तर नंतर निराशामध्ये सापडत आहे. एक योग्य मित्र जे भरपूर दिवस टिकणारा असे कोणी भेटत नाही. असा एक बंधन असलेले कोणतरी आपल्यामध्ये आहे. त्या व्यक्तीला परमेश्वर योग्य रीतीने अनेक मित्र मिळणार अशा एक कृपा देवानी आता दिलेला आहे. आपल्या स्वभावामध्ये प्रभू एक बदल करून देत आहे. ॲलर्जीचा त्रास, आतल्या ॲलर्जी आणि बाहेरच्या ॲलर्जी, विशेष प्रकारे शरीराच्या आतमध्ये ॲलर्जी असलेल्या अनेक लोकांना
पवित्र आत्मा इथे सुटका देत आहे. आमेन. आमेन. हालेलुया. 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 येशूच्या भाषामध्ये थोमा म्हणायचा. थॉमसच्या येशूच्या भाषामध्ये थोमा असं बोलायचं. हालेलुया. हालेलुया. आता आपण आणखी एक छोटीसे विचार आपण या जागेमध्ये असताना आपण घेऊया. एसकीएल ग्रंथ 43 अध्यायातील 8वं वचन. या वचन भागामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, देवाला तुम्ही कमी किंमतीने मोजू नका. तुम्ही घरदार बांधत आहे किंवा तुम्ही काहीही करताय, तिकडे देवाचं किंमत आपण कमी करून घ्यायची नाही. देवाला देवाच्या जागेला कमी लेखायचं नाही. हालेलुया. देवाच्या घराचा भिंत आणि माझ्या घराचा भिंत एक आहे असा प्रकारे वगैरे चुकीच्या रीतीने राहू नका. प्रेज द लॉर्ड. देवाचं घर जिथे आहे त्या जागेला आपण खूप आदर द्यायला पाहिजे. ते सर्व ठिकाणी सारखा समान समजून कसं तरी तिकडे वागायचं नाही, असं हे वचनाची सूचना आहे. आपण वचन ऐकूया. त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्या शेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभा शेजारी उभारले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगल कृत्य करून त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला, म्हणून मी रागाने त्यांचा नाश केला. हालेलुया. हालेलुया. म्हणजे प्रभू आपल्याला सांगत आहे, प्रभूचे घर हे जुन्या करारातील शब्द आहे. नवा करारातील विशेष अर्थाने आपण ते जाणायचं आहे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या घराला आदर द्या, देवाच्या मंदिराला आदर द्या. देवाच्या मंदिराच्या आजूबाजूचा जे ठिकाण आहे ते सुद्धा पवित्र रीतीने सांभाळून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याबरोबर छोटीशी गोष्ट आम्ही बोलतो. एका ठिकाणी फादर लोक राहत आहेत. त्या ठिकाणी कोणतरी फादरांनी चुकून काहीतरी तोंड धुतलं असेल, थोडा पाणी खाली पडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. खाली राहणारा जो माणूस आहे त्यांना पाण्यावरती पाणी पडले, त्यांना वाईट वाटलं. तो बाहेर आला आणि थोडासा असं काहीतरी दगड हातात घेतले आणि फादर लोक राहत आहे त्या घराला असं फेकून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्या दिवशी त्या माणसाला लेकवा मारला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योगायोगाने मी त्या ठिकाणी होतो आणि जाऊन प्रार्थना केली, आशीर्वाद दिला. तो माणूस लेकवा मारून फार पडून राहिलेला जो माणूस आहे, त्या दिवसांमध्ये कदाचित मी तिकडे गेले असेल, प्रार्थना केली, तो माणूस बरा झाला. नंतर हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. जे देवाचे घर, मंदिर, मंदिराच्या संबंधातील गोष्टी वगैरे देवासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते एक शुभवर्तमानामध्ये 16वा अध्यायामध्ये 18वा अध्याय घेऊया. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला ज्या उदाहरण सांगितलं होता त्या उदाहरणातून क्लिअर आहे, अधोलोकाचा खेळ देवाच्या मंदिराबरोबर चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यानंतर देवाने दिलेली अनेक अभिवचनामध्ये असलेले महत्त्वाचे एक अभिवचन आहे. त्यानंतरचं वाचन आपण उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे बोलूया. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन.
स्वर्गामध्ये इथे जे काही करण्यात येत आहे, पेत्राला प्रभूने सांगितलं तू इथे जे करत आहे ते स्वर्गामध्ये, ते तू इथे बांधलं तर स्वर्गामध्ये ते बांधलं जाईल. Praise the Lord. Hallelujah. तू इथे मोकळा केलंस तर स्वर्गामध्ये मोकळा करण्यात येईल. हालेलुया. कोणाला हाक मारून बोलले? पेत्राला हाक मारून सांगितलं, एकट्याच नावाने बोलले. तुम्ही सगळे म्हणून बोलले नाही. हालेलुया. पेत्राच्या एकट्याच नावाने बोलले. हालेलुया. पेत्र म्हणजे पोप, पहिले पोप. हालेलुया. म्हणजे ही अधिकार ख्रिस्त मंडळीच्या हेडला दिलेला आहे. ख्रिस्त मंडळीचा या जगातील अधिकारी पोप आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला बांधायला मी अधिकार दिलेला आहे. हालेलुया. काल आपण आर्च बिशप हाऊस मध्ये राहिलो. प्रेज द लॉर्ड. आर्च बिशपनी सांगितलं की बेन्नी फादरांच्या डोक्यावर मी हात ठेवून त्यांना मी गुरुदीक्षा दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर्च बिशप स्वामीने सांगितलं की तिमोथीच्या पत्रामध्ये हेच शब्द बोललेला आहे. हालेलुया. पौलाला सांगितलं की पौलाने सांगितलं की तिमोथीला मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. हालेलुया. तेव्हा तू पवित्र आत्म्याला स्वीकार केला. हालेलुया. आपल्या बिशप स्वामीने पण निराळा काही बोललं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. आणि आर्च बिशपना हे अधिकार कुठून आला? आता कोणी पण देऊ शकत नाही. आर्च बिशपना कोण निवडत आहे? अनेक लोकांनी नाव वर सुचवलं असेल तरी ते अधिकार कुठून येत आहे? पोप साहेबांच्याकडून. हालेलुया. हे आहे कॅथोलिक चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्या अधिकाराने मी तुम्हा सगळ्यांसाठी आता प्रार्थना करताय. फक्त तुमच्यासाठी मात्र नाही, जे कोणी व्हिडिओ ऐकत आहेत त्यांना देखील. प्रेज द लॉर्ड. या व्हिडिओ ऐकणारा कोणतरी एका व्यक्तीचा एक ब्रेस्ट स्तनाचा एका साईडच्या स्तनाला काही त्रास तक्रार आहे. या वचनाचा अभिषेक जेव्हा त्या व्यक्तीला भेटणार तिकडे त्या व्यक्तीला परमेश्वर सुटका देणार. हालेलुया. तसाच प्रकारे हे जे एवढे जे भाग आहे, एवढे भागामध्ये भयानक त्रासातून जाणारा कोणतरी एक पेशंट आहे, जे व्हिडिओद्वारे वचन ऐकणार तेव्हा त्या व्यक्तीला येशू बरे करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणतरी एक व्यक्ती, वचन ऐकणाऱ्या लोकांमध्ये एक व्यक्ती याच्याकडच्या गोष्टी तिकडे आणि त्याच्याकडच्या गोष्टी दुसऱ्या ठिकाणी चुगली पोचवण्याचा, चुगली करण्याचा, भांडण लावण्याचं वर काम करण्यामध्ये एक बंधन आहे. ते अशा बंधनात असलेली एका व्यक्तीला पवित्र आत्मा एक सुटका आता देणार आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा, तुम्हाला आजपर्यंत जे कोणी बांधलेलं आहे तुमच्या पापामुळे, तुम्ही कोणाला तरी दिलेल्या शापामुळे, तुमच्या अहंकारामुळे, तुम्ही केलेल्या काही वाकडा कामामुळे वगैरे तुमच्यामध्ये जे काही बंधन आलेलं आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अडथळण येत आहे, प्रगती येत नाही, त्या बंधनापासून पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्हाला सुटका देण्यात येत आहे. आता नित्य व चिरकाल.